राहिला तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाची वेगवेगळी कारस्थाने आता उघडकीस आलेली आहेत. ती स्वतः प्रतिमाला उघडकीस आणलेत आणि नक्की काय असं ते या भागात पाहूया. इथे अर्जुन रविराजांना सांगतो की प्रतिमाच्या बनाव डेड बॉडीचं काय प्रकरण ते आपण आणि ती डेड बॉडी खरी की खोटी हे जे सांगेल तो अश्विन आणि त्या अश्विनला म्हणवायचं म्हणजे हे रविराज करू शकतात. तर इथे रविराज अश्विनला रिक्वेस्ट करतात की त्या डेड बॉडीबद्दल आम्हाला सांगतो. इथे अश्विन नाईट विजन कॅमेऱ्यामध्ये जे पण दिसत आहेत ना ते त्यांची इमेज जर क्लिअर करण्यात आली तर आपल्याला समजू शकतं की ते रात्री तिथे कोण होतं. अश्विन सांगायला लागतो की प्रियाचं सध्याचं वागणूक बघता मला पण तिच्यावर शकच येतोय. ती पण या प्रतिमाच्या बनाव डेड बॉडीच्या याच्यात तिचा पण सहभाग असू शकतो. ते अर्जुन अश्विनला सांगायला लागतो की तू तिच्यावर लक्ष ठेव. जसं आम्ही सुमनला नागराजवर लक्ष ठेवायला सांगितलं तेव्हा तसं तू प्रियावर लक्ष दे. तिचा पाठलाग कर आणि ती काय करते ते आम्हाला कळवतो. ते अश्विन बोलतो ठीक आहे. नंतर ते फुटेज क्लिअर करण्यासाठी देण्यात आलेले असतात. त्यानंतर ते फुटेज क्लिअर केल्यानंतर रविराज सांगायला लागतात की या फुटेजमध्ये जी 2 माणसं दिसतात ती माझ्या ओळखीची दिसत आहेत. अजून फुटेज क्लिअर केल्यानंतर इथे रविराजांना समजतं की याच्यामध्ये नागराज आणि तन्वी आहे. ती प्रियाला समजलं नसतं की ह्या लोकांचं काय काम चालू आहे. आणि ती नागराज भेटत असते. साक्षी आणि महिपालला पण भेटत असते. तिचे अश्विन पाठलाग करतोय तिला माहीतच नसतं. आणि आता मकर संक्रांती दिवशी प्रियाला आणि नागराजला सगळ्यांनी घेरलेलं असतं. इथे प्रियाला सायलीने वळत आणलं असतं आणि तिला बोलावतो तुझी भरपूर नाटके झाली आणि इथे प्रतापनी नागराजला त्याचा हात पकडून त्याला थांबवलेलं असतं. सायली प्रियाला प्रतिमाकडे घेऊन येते तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की आतापर्यंत भरपूर झालं. तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मला वेडं करून तुम्ही वेडं करण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याच टायमाला प्रिया जोराने ओरडायला लागते आणि बोलायला लागते काय बोलतेस तू, वेडी झालीस तू. तर इथे सायली तिच्या कान कानाखाली देते. सायली प्रियाला सांगते की तुला समजत नाही की तुझ्या आईशी तुला कसं बोलायला पाहिजे. तर इथे प्रिया बोलायला लागते की तू तर काय बोलूच नको, तुझा आणि आमचा काही संबंध नाही. त्याच टायमाला प्रतिमा प्रियाच्या अंगावर धावून जाते आणि तिला कानाखाली लावते आणि बोलायला लागते तू मला औषधे देऊन वेडं बनवण्याचा प्रयत्न करत होतीस आणि ह्या सगळ्यामध्ये तू माझ्या डेड बॉडीचं प्रकरण करायला चालली होतीस. आणि त्या रात्री मला नागराज मारायला आला होता आणि त्यानंतर मला गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. सायलीमुळे मी चुकीच्या गोळ्या न खाता चांगल्या गोळ्या खाल्ल्या आणि त्यामुळे मला आता सगळं आठवलेलं आहे. ते प्रिया प्रतिमाला बोलत तू वेड्यासारखं काय बोलू नकोस. ते प्रतिमा सांगायला लागते की वेडा कोण आहे ते आता कळणार आहे. तू माझी बॉडी घेऊन ज्या प्रकारे तुम्ही माझी डेड बॉडी आणायला झालं होतात ना त्यामुळे तुमचे सगळे आता फुटेज दिसलेले आहेत. ते फुटेज आता क्लिअर केल्यानंतर त्या फुटेजमध्ये कोण आहे ते सगळं समजलेलं आहे. या सगळ्यामध्ये समजतं की तू तर माझी सख्खी मुलगी नाही आणि तो नागराज हे सगळं प्रॉपर्टीसाठी करतोय. तर प्रियाचं सगळं सत्य समजल्यानंतर ती आता नागराजवर आळ टाकायला लागली आणि आता ती सांगायला लागते की हे सगळं नागराजने केलं होतं, नागराज काकानेच मला. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी प्रतिमाला लपवून ती ह्या जगात नाही असं सांगत रविराजांना ची नकली डेड बॉडी आणून प्रतिमा मेली आहे म्हणून हे सगळं रविराजांना भास करून द्यायचा होता. ऐकल्यानंतर प्रतिमा अजून चिडते आणि तिला बोलते की तुझ्यासारखी अशी वाईट मुलगी असू शकत नाही. तू तुझ्या बाबाला सांगते की तू आपली आई या जगात नाही म्हणून आणि तिची नकली डेड बॉडी आणून तो दाखवायचा प्रयत्न करत होता. आणि अशा प्रकारे त्या प्रतिमाने प्रियाला आपली मुलगी नाही सांगत तिची चांगली हकालपट्टी केलेली आहे. प्रतिमाच्या बॉडी प्रकरण आता नागराज पण कसा फसणार आणि त्याचं काय होणार पुढे पाहणार आणि जगच होणार आहे.